चा आकडा वाढलेला आहे। 25-26 पर्यंत हा आकडा आधी होता, आता 29 पर्यंत पोहोचलेला आहे। राष्ट्रवादी 2 वर आहे, मात्र शिवसेनेसाठी महत्त्वाची बातमी, कासव गतीने का होईना शिवसेनेची ही समोर सुरू आहे। शिवसेना पुढे वाढते असं पाहायला मिळतंय, त्यामुळे आता ही आकडेवारी आणखी वाढते का ते पाहणं महत्त्वाचं। यावरच आपल्याला उत्तर हवंय। पुन्हा वळणार आहोत चर्चेकडे। अरुण सावंत, आपण मगाशी म्हणालात त्याप्रमाणे संथ गतीने होईना का, पण तुमचे आकडे हळूहळू पुढे सरकतात। भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यातला जो फरक आहे तोही वाढलाय। प्रसादजी, कसं आहे, जी मेहनत मुंबईमध्ये आदरणीय एकनाथ शिंदेजी आणि आमच्या शिवसेनेने केली होती, त्याला साजेसे आकडे हे नाही आहेत। आमचा एक अंदाज असा होता की 50चा आकडा आम्ही क्रॉस करू, परंतु मुंबईकरांनी कुठेतरी काहीतरी गफलत केलेली आहे, गफलत झालेली आहे, किंवा आम्ही तरी कुठेतरी कमी पडलेलो आहोत असं सध्या तरी हे आकडे पाहून मला वाटत आहे। परंतु जर हा आकडा 50 पर्यंत पोहोचला तर आम्हाला आनंद वाटेल की आम्ही जी काही मेहनत मुंबईत केली होती ती फलदायी ठरली। परंतु तरी सुद्धा आम्ही निराश होणार नाही हेही सांगतो मी मुंबईकरांना, कारण महायुती म्हणून आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि या महायुतीमध्येच महायुती मार्फत आम्ही मुंबईकरांना योग्य न्याय देऊ, योग्य विकासात्मक कामे करू आणि भविष्यात आम्ही पुन्हा कसे चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ याचा विचार सध्या तरी माझ्या मनामध्ये सुरू आहे। ठीक आहे, किमान आता शिंदेचे सैनिक हे म्हणायला लागले आहेत की काहीतरी कुठेतरी चुकलं, योगेश शिलेंना एक संधी या निमित्तानं द्यायला हवी। प्रत्येकानेच हा विचार केला पाहिजे। आम्ही सुद्धा आत्मचिंतन करणार आहोत, आम्ही कुठे चुकलो, मराठी माणसाला साथ घालण्यामध्ये आमच्याकडून कुठे आम्ही कमी पडलोय का, या सर्व गोष्टींचा येत्या काही दिवसांमध्ये आम्ही विचार करू। जिंकलेल्यांना मनापासून शुभेच्छा आहेत, फक्त त्यांनी विजयाचा उन्माद करू नये, त्यांनी लोकांसाठी काम करावं, लोकांच्या पाठीशी उभं राहावं। मराठी माणसाचा विश्वासघात होईल अशा कोणत्याही गोष्टीला त्यांनी मान्यता देऊ नये इतकीच आता आमची याच्याकडून अपेक्षा आहे। बिलकुल एक नवी बातमी येते प्रणिता। संभाजीनगर मधून महत्त्वाची बातमी आहे। संभाजीनगरमध्ये प्रभाग क्रमांक 4 मधून वंचितचे 4ही उमेदवार विजयी झाले, तर संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट ही विजयी झालेली आहे। संभाजीनगरमध्ये प्रभाग क्रमांक 4 मधून वंचितसाठी महत्त्वाची बातमी आणि संजय शिरसाट यांच्यासाठी महत्त्वाची बातमी। मुलगी हर्षदा शिरसाट निवडणुकीच्या रिंगणात होती आणि त्या विजयी झालेल्या आहेत। चर्चेसाठी परत येतोय मी आता ठाकूर संजय सिंग यांच्यापर्यंत पोहोचतो। संजयजी, ज्या पद्धतीनं आता हळूहळू आत्मभान निकालाचं यायला लागलंय का, कारण आता शिवसेना सुद्धा आणि मनसे सुद्धा दोघंही म्हणायला लागलेले आहेत की प्राप्त स्थितीत काय चुकलं ते तपासायला हवं, नक्की काय चुकलं असू शकतं। हे बघा प्रसादजी, या